नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर प्राची गडकरी यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बरंय. तुझं बरंय देवा, नुसतं विटेवरती उभं राहायचं. तुझं बरंय देवा, नुसतं विटेवरती उभं राहायचं. हात कमरेवर ठेवून घट्ट पसरलेलं घर पाहायचं. हात कमरेवर ठेवून घट्ट पसरलेलं घर पाहायचं. मी क्षणभर उभी राहिली तरी घरात गोंधळ होतो. रुमाल, छत्री, कपडे, डबा सगळं देण्यात वेळ जातो. रुमाल, छत्री, कपडे, डबा सगळं देण्यात वेळ जातो. हात कमरेवर ठेवले तरी भांडखोर म्हणतील सगळे. हात कमरेवर ठेवले तरी भांडखोर म्हणतील सगळे. महाराणी समजते बहुधा, वर कटू दूषण देतील वेगळे. तुझं बरंय. हार तुरे माळा घालून गाली गोड हसायचं. तुझं बरंय. हार तुरे माळा घालून गाली गोड हसायचं. माझी चिंता लोकलमध्ये सकाळी सकाळी कसं घुसायचं. रोज तुला आयता नैवेद्य, पक्वान्नाचे फक्कड ताट. रोज तुला आयता नैवेद्य, पक्वान्नाचे फक्कड ताट. पाट पाणी स्वयंपाक तुला माहीत नाही बाजारहाट. केर वारा धुणी भांडी कधी भरलेस का तू पाणी. केर वारा धुणी भांडी कधी भरलेस का तू पाणी. रखुमाईच विचार जरा, स्त्री जन्माची काय असे कहाणी. टाळ पिटत मी तुझ्यावर शेकडो अभंग रचले असते. टाळ पिटत मी तुझ्यावर शेकडो अभंग रचले असते, जर ऑफिस फाईल मेल ड्राफ्ट कामाचे लचाण नसते. यंदा म्हणते करीन वारी नक्की येईन तुझ्या दारात. यंदा म्हणते करीन वारी नक्की येईन तुझ्या दारात. सांगायचंय तुला काही जे खोल दडले माझ्या उरात. सांगायचंय तुला काही जे खोल दडले माझ्या उरात. धन्यवाद. कवयित्री प्राची गडकरी, डोंबिवली. सादर करती आरती गुप्ते.